नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत स्वामी. सध्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून चेन्नई येथे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये रुजू झालेलो आहे. मी UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम 2018मध्ये दिली होती. त्यामध्ये माझा रँक 111 आला होता. मी 10वी लातूरमधूनच देशकेंद्र शाळेतून केलेली आहे. 12वी पण लातूरमध्येच झालेली आहे आणि पुढच्या ग्रॅज्युएशनसाठी मी IIT हैदराबाद येथे जॉईन झालो आणि माझी फील्ड होती सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की पुढे काय करायचं. प्रायव्हेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये जॉब वगैरे जास्त काही अवेलेबिलिटी दिसत नव्हत्या. तर मग त्यावेळेस सगळ्यात चांगला उपाय म्हणून UPSCची एक्झाम वगैरे असते. UPSCची एक्झाममध्ये 2 असतात, एक सिव्हिल सर्व्हिसेस आणि एक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस ह्यामध्ये सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमधून जातात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, नंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, अशा भरपूर डिपार्टमेंट असतात. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण एक्झाम असते. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाममध्ये तुम्हाला ॲज अ इंजिनियर म्हणून जाता येतात. त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर घेतात. ह्यामधून तुम्ही CPWD, नंतर इरिगेशन डिपार्टमेंट, वॉटर मिनिस्ट्री ऑफ रोड्स, मिनिस्ट्री ऑफ वॉटर, ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून ॲज अ ग्रुप ए इंजिनियर म्हणून तुम्ही जाऊ शकतात. तर मग मी हीच एक्झाम दिलेली होती 2018मध्ये. त्यामध्ये माझा 111वा रँक आलेला होता आणि त्याच थ्रू मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जॉईन झालेलो आहे. ह्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला कठीण परिश्रम लागतात, सातत्य लागतं आणि सातत्य आणि कठीण परिश्रमाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे याच्यामध्ये. तर ह्या एक्झामची मी थोडक्यात माहिती द्यायची असेल तर प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम होते. प्रिलिम्समध्ये तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगशी निगडीत प्रश्न आणि जनरल प्रश्न विचारतात. ही एक्झाम असते 200 मार्काची आणि 2 पेपरमध्ये डिवाईड केलेली असते. ह्याच्यामध्ये तुम्हाला जनरल स्टडीज मध्ये फर्स्ट इयरचा जो काही सिलेबस असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि रिझनिंग, मॅथमॅटिक्स वगैरे या सगळ्यांचा कंबाईन विषयावरती प्रश्न राहतात. तर मग दुसरा पेपर जो असतो तो तुमच्या इंजिनिअरिंग फील्डशी निगडीत राहतो, जसा मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये 100 प्रश्न वगैरे असतात. प्रिलिम्स एक्झाम देताना मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम हा सगळ्यात एसेन्स पार्ट आहे. कारण तुम्हाला 2 तासाच्या वेळामध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात. तर मग प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवणं हे शक्य नाही आहे. तर तुम्हाला कुठला प्रश्न सोडवता येतो, कुठला नाही, ते आपण वाचल्याबरोबर आपल्याला कळायला पाहिजे. तर मग टाईमचं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य दिलं पाहिजे. ह्याच्या टाईम व्यवस्थित जाण्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते. 1 महिना अगोदर कमीत कमी तुम्ही फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याच्यानुसार मग तुम्हाला प्रिलिम्समध्ये मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. मग तुम्ही प्रिलिम्सचे सगळे प्रश्न वाचू शकतात. जे प्रश्न येतात ते प्रश्न सोडू शकतात. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जे प्रश्न तुम्हाला खात्रीनुसार माहीत आहेत तेच प्रश्न सोडवलेले कधीही चांगले. अंदाजे वगैरे ह्याच्यामध्ये न हे करता व्यवस्थित जे येतात प्रश्न तेच सोडवले पाहिजेत. नंतर असतेच मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाममध्ये तुमच्या इंजिनिअरिंगशी निगडीत जो पेपर असतो त्याचे सब्जेक्टिव्ह पेपर असतो. तो सब्जेक्टिव्ह पेपर हा तुमचा स्कोरिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये तुमचं जेवढे जास्त मार्क घेता येतात तेवढे तुम्ही मार्क्स घेऊन पुढे तुमचा रँक वाढवू शकता, तुमचं सिलेक्शन हे करू शकतात, कन्फर्म करू शकतात. तर त्यामध्ये मग तुम्हाला पूर्णपणे सब्जेक्टिव्ह एक्झाम असते. तर पूर्णपणे एक प्रश्न 10-15 मार्काचा, 20 मार्काचा हा असतो. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित स्टेप वाईज लिहिलं पाहिजे. यामध्ये तुमची खूप प्रॅक्टिस झालेली पाहिजे प्रत्येक प्रश्न सोडवायची. प्रिलिम्समध्ये जसं ऑब्जेक्टिव्ह असतो याच्यामध्ये पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे. तर मग तुम्हाला तेवढी लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे. तेवढा वेळ तुम्ही व्यवस्थित बसून कॉन्सन्ट्रेशन दिलं पाहिजे. लिहिण्याची स्पीड जास्त असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे एकदम खूप क्लिअर झालेले पाहिजेत. आणि प्रश्न आल्याबरोबर तुम्हाला ते सोडवणं, त्याचे स्टेप्स वगैरे लक्षात राहणं, त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ त्या वेळामध्ये आलेल्या पाहिजेत. एक प्रश्नाला तुम्ही 5 मिनिट, 4 मिनिट देऊ शकता.
त्यापेक्षा 4 ते 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ जात असेल तर मग तुमचं कुठंतरी चुकत आहे असं तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस थ्रू येतात. ह्याचे स्पर्धा सब्जेक्टिव्ह पेपरची प्रॅक्टिस करताना मी मागच्या 15-20 वर्षाचे सब्जेक्टिव्ह पेपर्स काढले, त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न सोडवले, त्याचे 2-3 वेळा प्रश्न सोडवले. मागच्या 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं ते, कारण पॅटर्न जो असतो तो त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे कळतो की प्रश्न कसे विचारतात, कुठल्या कन्सेप्टवर विचारतात, कशा थ्रू विचारतात, त्यांची अपेक्षा काय आहे. आणि सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला पार्शियल मार्किंग पण भेटते. तर मग त्याच्यामध्ये जर तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित असले, तुमचे स्टेप्स व्यवस्थित असले तर तुम्हाला पार्शियल मार्क्स पण भेटतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट वगैरे याच्यामध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर कन्सेप्ट क्लिअर करणे, सेकंड गोष्ट मागच्या 20 वर्षाचे पेपर वगैरे सोडवणे, आणि तिसरी गोष्ट प्रॅक्टिस सतत पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस जर तुम्ही सोडली तर मग तुमचं त्यामध्ये त्या वेळेमध्ये तेवढे प्रश्न अटेम्प्ट नाही होणार. आणि जसं मी सांगितलं की ह्या परीक्षे थ्रू तुमची स्कोरिंग ठरते, तुमचं सिलेक्शन हे होतं. तर ह्याच्यासाठी सब्जेक्टिव्हचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी स्टेप्स असते इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये ते तुमचे नॉलेज वगैरे नाही पाहत, तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे कसं करता त्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. ॲज अ तुम्ही पर्सनल कसे आहात, तुम्ही जे काही बोलत आहात, जे काही सांगत आहात त्याच्याप्रमाणे तुम्ही आहात का नाही. कारण तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो इंटरव्ह्यूच्या अगोदर. त्या फॉर्ममध्ये तुमचं शिक्षण कुठं झालं, तुम्ही इंजिनिअरिंग कुठं झाली, प्रोजेक्ट कोणता केला, नंतर तुमच्या हॉबीज काय आहेत, इंटरेस्ट काय आहे, ह्या सर्व गोष्टी ते तुम्हाला विचारून घेतात. तुमचे आईवडिलांचं बॅकग्राऊंड वगैरे छोट्याशा गोष्टी आहेत, परंतु सगळ्या गोष्टी विचारून घेतात आणि त्याच गोष्टीवरती ते प्रश्न वगैरे विचारतात. माझा जसा इंटरव्ह्यू झाला, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगशी निगडीत 50% क्वेश्चन विचारले, 50% क्वेश्चन माझ्या जे डॅफमध्ये जे फील केले होते ते विचारले. उदाहरणार्थ माझे हॉबी वगैरे मी लिहिलेलं होतं, सेल्फ हेल्प बुक्स, तर मग त्यांनी सेल्फ हेल्प बुक्सविषयी, रीडिंग ऑफ सेल्फ हेल्प बुक्स, तर त्याच्याविषयी त्यांनी खूप प्रश्न विचारले. नंतर त्यांनी मग इन जनरल प्रश्न विचारले की लातूरमध्ये शहरामध्ये असं अर्थक्वेक वगैरे आलेलं आहे, तर त्याच्याविषयी तुमचं मत वगैरे काय आहे. तर मग अशा गोष्टी वगैरे विचारतात ज्या एकदम सामाजिकशी निगडीत आहेत. ते तुमच्याविषयी एकदम इंजिनिअरिंगचं विचारत नाहीत, कारण ते तुम्हाला तुमची ॲज अ पर्सनॅलिटी बघतात की तुम्ही ऑफिसर वगैरे कसे आहात किंवा ॲज अ पर्सनल कसे आहात. मग ह्या गोष्टी तिथं रिप्रेझेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. तर इंटरव्ह्यू ही गोष्ट तुमची प्रेझेंटेशनवर जास्तीत जास्त भर जातं. तर ह्या 3 टप्प्यामध्ये एक्झाम असते, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर हे पूर्ण एक्झामची तयारी आहे. तर ह्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की UPSCची एक्झाम ही तशी म्हणावी तशी सोपी पण नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य लागतं आणि कठीण परिश्रम लागतात. आपण म्हणतो पर्सिस्टंट अँड हार्डवर्किंग, ह्याला काही दुसरं ऑप्शन नाही आहे. फक्त आणि फक्त पर्सिस्टंट आणि हार्डवर्किंगनेच UPSCची एक्झाम क्रॅक होते. ओके, थँक्यू. आता ह्या UPSCच्या एक्झाममध्ये आपण हार्डवर्किंग करतो, कन्सिस्टंट राहतो, तर त्याच्यासोबत आपल्याला काही गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रिलिम्समध्ये वगैरे जशा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वगैरे एक्झाम लिहिता, ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये कधी कधी तुम्हाला ऑप्शन्स वगैरे पाहावे लागतात आणि त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करावा लागतो. तर ह्याच्यामध्ये माझं म्हणणं सरळ आहे, एक्झाम जशी तुमची जवळ येते त्याच्या अगोदर ऑब्जेक्टिव्हचे 20 वर्षापूर्वीचे प्रश्न वगैरे सगळे काढून घ्यायचे, ते सतत वाचत राहायचं आणि तुमचं रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचं असतं. ह्याच्यामध्ये जे कन्सेप्टमध्ये तुम्ही चुकलात त्या कन्सेप्टचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. माझ्या प्रिलिम्सच्या वेळेस पण मी तशीच मेहनत केली. त्यामध्ये मी जे काही प्रश्न होते, जे काही इन्स्टिट्यूट वगैरे प्रिलिम्सचे मॉक टेस्ट वगैरे घेत होत्या, त्या मॉक टेस्ट मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या दिल्या. रोज एखादी मॉक टेस्ट वगैरे द्यायची म्हणून मी ठरवलं होतं. तर तुम्ही तसं केलात तर तुम्हाला कळून जातं की तुम्ही कुठल्या कन्सेप्टमध्ये वीक आहात आणि त्याच कन्सेप्टचं तुमचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. कारण त्यावेळेस तुमचा टाईम खूप कमी असतो, 1 महिन्यामध्ये परीक्षा आलेली असते. त्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट सगळे वाचणं शक्य नाही, तर तुम्हाला रिव्हिजन पण करायचं असतं सगळ्या गोष्टींचं. तर मग तुम्ही सगळ्या विषयांचं प्रत्येक विषयामध्ये
प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन करण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला अवघड जातात, ज्या गोष्टीमध्ये तुमचे कन्सेप्ट चुकलेत, त्या गोष्टीचं हे करणं गरजेचं आहे. जसं माझ्या याच्यामध्ये आमच्या याच्यामध्ये वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग असतं. वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये खूप कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये काही इम्पेरिकल फॉर्म्युले आहेत, काही मोठे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी खूप अवघड जातं. मग मी काय केलं, जे अगोदर जे येतात फॉर्म्युले ते अगोदर व्यवस्थित आले पाहिजेत, त्याचं एक कन्फर्म करून घेतलं. नंतर मग जे फॉर्म्युले येत नाहीत ते फॉर्म्युले एक्झाम थ्रू पाहिले. एक्झाम थ्रूमध्ये मग तुम्हाला कळून येतं की ऑप्शन थ्रूमध्ये पाहून कळून येतं की हे ऑप्शनमध्ये हा पार्ट मिसिंग आहे, तो पार्ट मिसिंग आहे. त्याच्यामधून तुमचे एलिमिनेशन होतात आणि करेक्ट ऑप्शन तुम्ही निवडून घेतात. तर ही जी प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रिलिम्सच्या अगोदर. आणि हे प्रिलिम्समध्ये तुम्हाला कमीत कमी 50%च्या वर मार्क्स असणे गरजेचं आहे. तर मग तुम्ही जशी प्रॅक्टिस करता, तुमच्या मॉक टेस्टमध्ये कसे नंबर येतात त्यानुसार तुमचा कॉन्फिडन्स वगैरे बूस्ट होतो. तर मॉक टेस्ट देणं पण खूप गरजेचं आहे. मॉक टेस्ट देत राहा, कितीही मार्क आले तरी काही नाही. त्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला कमी मार्क येतात, काही वेळा जास्त मार्क येतात. कमी मार्क आले म्हणून का आपण निराश व्हायचं नाही, आणि जास्त मार्क आले म्हणून हरभऱ्याच्या झाडावर पण जायचं नाही. तर तुम्हाला व्यवस्थित एकदम मजेमध्ये मॉक टेस्ट वगैरे द्यायची आणि त्याच्यानुसार तुमचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होऊन जाईल. तर 1 महिना अगोदर फक्त आणि फक्त मॉक टेस्ट वगैरे द्यायच्या आणि ज्या कन्सेप्ट येत नाही त्याचं रिव्हिजन करायचं. सेकंड, सब्जेक्टिव्ह टेस्टिंग. सब्जेक्टिव्ह एक्झाम ज्यावेळेस असते, मेन्स एक्झाम आपण ज्याला म्हणतो, त्या मेन्स एक्झाममध्ये फक्त आणि फक्त कन्सेप्ट आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन यावरती भर द्यायचा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला हँडरायटिंग प्रॅक्टिस वगैरे करावी लागते आणि त्या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न वगैरे सॉल्व करावे लागतात. आणि सब्जेक्टिव्ह टेस्टिंग असल्यामुळे आपण पार्शियल मार्किंगसाठी सुद्धा जाऊ शकतो. तर तुम्हाला एखादा प्रश्न वगैरे वाटत असेल येत नाही आहे, परंतु तुम्हाला फॉर्म्युले वगैरे येत आहेत, तर कमीत कमी त्या फॉर्म्युल्यापर्यंत तुम्ही स्टेप्स लिहून सोडून देऊ शकता. कारण कमीत कमी तुम्हाला तेवढे पार्शियल मार्क्स 1-2 मार्क्स भेटतात. सब्जेक्टिव्ह टेस्टिंग ही स्कोरिंगचं आहे. तर तुम्हाला एखादा जरी मार्क भेटत असेल, 2 जरी मार्क भेटत असतील, 3 जरी मार्क भेटत असतील, तर ते घेणं गरजेचं आहे. ते काही प्रश्न वगैरे आपल्याला पूर्णपणे कळत नाहीत, परंतु त्याच्यातले फॉर्म्युले माहीत असतात, तर लिहून काढायचे. आणि बाकीच्या सब्जेक्टिव्ह टेस्टिंगमध्ये जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आन्सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्क भेटत नाहीत. तर मग जे प्रश्न सोपे असतात ते प्रश्न सोपे तर कधीच अर्धे सोडून द्यायचे नाही, ते पूर्णच्या पूर्ण सोडून हे करायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी वेळा वाटतं की मी लिहू शकतो का नाही, मी काही होईल का नाही, तर ह्या गोष्टीमध्ये घाबरून जायचं नाही. तर ह्या गोष्टी कशा आहेत, त्या गोष्टी प्रॅक्टिसनुसार येतात. जे प्रश्न तुम्हाला माहीतच नाहीत, काही काही वेळेस असं वाटतं की हा प्रश्न आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. मग सिलेबसमध्ये नाही आहे तर तेवढं घाबरून जाण्याची पण गरज नाही. तुम्हाला येत नसेल तर मग कोणाला पण नाही येणार, कारण तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केलात, तुम्ही त्या पूर्ण कन्सेप्ट वगैरे वाचून घेतलात, सगळे हे केलात. तर तुम्हाला आउट ऑफ सिलेबस जर प्रश्न वाटत असेल तर तो तुमच्यासाठीच नसेल, सगळ्यांसाठीच असेल आउट ऑफ प्रश्न. तर तुम्ही त्याच्यामध्ये घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. आणि हे कंपॅरेटिव्ह मार्किंग आहे. पूर्णपणे तुमची कंपॅरिझन होते सगळ्यांसोबत. तर सगळ्यांना नाही येणार तर तुम्हाला पण नाही आलं तरी त्याच्यामध्ये काही हरकत नाही. फक्त आणि फक्त ज्या गोष्टी सोप्या आहेत आणि त्या गोष्टी जर तुम्ही सोडू शकत नसलात तर मग तिथं तुम्ही पाठीमागे राहाल, तिथं तुम्हाला मार्क कमी पडतात, मग तिथं तुमचा रँक कमी येतो, तिथं तुमचं सिलेक्शन नाही होणार. तर मग अशा गोष्टीमध्ये ज्या गोष्टी डॅम शुअर आहेत, सोप्या आहेत, त्या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टीवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन द्यायचं. आपले मेन कन्सेप्ट जे आहेत ते व्यवस्थितरित्या एकदम कळाले पाहिजेत. त्या कन्सेप्टमध्ये काय अझम्पशन आहेत, काय हे आहेत, ते सगळ्या गोष्टी आलेल्या पाहिजेत. जसं उदाहरणार्थ दिलं आमच्या स्ट्रक्चर अनालिसिस, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी राहतात त्या एक दुसऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. मग आता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की हा प्रश्न हा फॉर्म्युला लागतो का, हा फॉर्म्युला लागतो. खरं तर तो प्रश्न दोन्ही फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह होऊ शकतो. तर मग तुम्हाला ज्यावेळेस जो फॉर्म्युला योग्य वाटतो त्यावेळेस तो फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. आणि हे प्रश्न सोपे असतात, हे प्रश्न काही अवघड नाही आहेत. तर मग तुम्ही जो फॉर्म्युला योग्य वाटतो तो फटाफट करून सॉल्व्ह करायचा. आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट मेन्समध्ये कधीही थांबायचं नाही. तुम्ही ज्या ठिकाणी थांबलात त्या ठिकाणी तुमचे 4-5 मिनिट गेले, त्या ठिकाणी तुमचे मार्क्स गेले म्हणून समजायचे. तर त्यासाठी जे काही विचार येतात, जे काही डोक्यामध्ये जसे काही प्रश्न सोडवायचे आहेत, जे काही वाक्यरचना येते ती वाक्यरचना व्यवस्थित आहे आणि त्याच वाक्यरचनेमध्ये आपण सरळ लिहायचं. प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगवेगळी असते, ती शैली स्वतःचीच असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. फक्त समोरच्यांना हे झालं पाहिजे की आपण जे काही सांगतो ते व्यवस्थितरित्या एक्सप्रेस करता आलं पाहिजे.
शब्दामध्ये आपण एक्सप्रेस करतो त्या गोष्टी, तर व्यवस्थित शब्द वगैरे चूज करून हे केलेले पाहिजेत. आणिच तिसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस जाण्याच्या अगोदर तुम्हाला तेवढी काही फारसं एकदम टेक्निकल नॉलेज आणि सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही न्यूजपेपरमध्ये गोष्टी चलत असतात, ज्या काही वर्तमान काळामध्ये गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं तरी खूप काही आहे. आणि बाकीचं मी जसं म्हणलं डॅफमध्ये वगैरे तुम्ही ॲप्लिकेशन वगैरे भरता अगोदर इंटरव्ह्यूच्या अगोदर, तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही फील करता त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट वगैरे केलं पाहिजे. आणि इंटरव्ह्यू आहे तर मग तुम्ही ज्या काही तुम्ही गोष्टीमध्ये आहात चांगल्या, त्या गोष्टी व्यवस्थित शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, व्यवस्थित एक्सप्रेशन द्यायला पाहिजेत तुमचे. त्याच्यामध्ये बसण्याची वगैरे बसताना वगैरे व्यवस्थित बसलं पाहिजे आणि न घाबरता कॉन्फिडन्समध्ये बोलता आलं पाहिजे. ते पण UPSC पॅनल असतं, UPSCमध्ये एक मेन असतात आणि 4 मेंबर असतात. तर मग तुम्ही ते मेन जे राहतात चेअरपर्सन जे म्हणतात ते इंटरव्ह्यू सुरू करतात. तर त्यावेळेस त्यांच्याशी एकदम कॉन्फिडन्समध्ये बोलणं वगैरे सुरू केलात तर पूर्ण इंटरव्ह्यू तुमचा कॉन्फिडन्समध्ये जातो. माझा इंटरव्ह्यू पण तसाच झाला. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मॅडम होत्या, त्यांनी प्रश्नाची सुरुवातच हॉबीपासून केली. तर तसा कॉन्फिडन्समध्ये जसा इंटरव्ह्यू जातो तसं तुम्हाला कळून येतं की इंटरव्ह्यू एकदम व्यवस्थित जातं. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिले पाहिजेत अगोदर. 2-3 मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलात तर तुम्हाला समजून जातं की आपण कुठं कॉन्फिडन्समध्ये लूज आहोत का, बोलण्यामध्ये किंवा शब्द वापरण्यामध्ये आपण लूज आहोत. तर आपलं विकनेस वगैरे कळून जातं. तर इंटरव्ह्यूच्या अगोदर तर तुम्ही कमीत कमी 3-4 मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजेत. आणि मॉक इंटरव्ह्यू भरपूर इन्स्टिट्यूट वगैरे घेतात आणि फ्री ऑफ कॉस्ट घेतात. ते काही कॉस्ट वगैरे घेणार नाहीत, काही नाहीत, फक्त तुम्हाला तिथं जाऊन प्रेझेंट राहायचं. तर त्याने त्या हिशोबाने इंटरव्ह्यू वगैरे घेतात. तर इंटरव्ह्यू देणं पण गरजेचं आहे. आणि UPSC अशी एक्झाम आहे की त्या एक्झाममध्ये तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जर नाही प्रयत्न केले तर तुमचं सिलेक्शन फिक्स नाही आहे. आणि कुठंतरी तुम्ही प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलात आणि इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला आणखीन प्रीपासून सुरुवात करावी लागेल. तर मग याच्यामध्ये तेवढं काही निराश होण्याची गरज नाही आहे. मी स्वतः 2 वर्ष UPSCची एक्झाम दिलेली आहे. तर तुम्ही आणखीन एक अटेम्प्ट देऊ शकतात. अशा हिशोबानं तुम्ही तयारी केली पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेस आपलं कुठं चुकलं हे पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रिलिम्समध्ये जर कमी मार्क पडले तर प्रिलिम्समध्ये कुठल्या विषयामध्ये कमी मार्क पडले ते कळणं गरजेचं आहे. का तुमची प्रॅक्टिस कमी झाली ते कळणं गरजेचं आहे. आपण कुठं कमी आहोत त्याची जाणीव जर झाली तर ते तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे भरून काढू शकता. तसंच मेन्समध्ये जर तुम्हाला कमी मार्क पडले तर मेन्समध्ये का कमी मार्क पडले, तुम्ही लिहिण्यामध्ये कमी पडलात की तुम्ही प्रॅक्टिस कमी केलात का तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाहीत, ह्या 2-4 गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी चेक करूनच तुम्ही व्यवस्थित मेन्सची वगैरे एक्झाम पुन्हा ज्यावेळेस ट्राय करतात त्यावेळेस ह्या गोष्टी पाहूनच दिलं पाहिजेत. तर ह्या गोष्टी बघण्यासाठी सेल्फ ॲनालिसिस म्हणतात स्वतःला. तर सेल्फ ॲनालिसिस वगैरे व्यवस्थित केलात तर स्वतःच्या एकदम इम्प्रूव्हमेंट वगैरे तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये दिसून येतं. तर मग माझं हेच आहे, सातत्य आणि कठीण परिश्रम आणि सेल्फ ॲनालिसिस हे तिन्ही गोष्टी जर तुम्ही करत असताल तर तुम्हाला यश नक्की आणि नक्की भेटेल. धन्यवाद.